श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय। श्री गणेशाय नमः। श्लोक। करावया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे। अर्थ: जगाचा उद्धार करण्यासाठी व पृथ्वीवरील भार दूर करण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी अनेक अवतार धारण करतो। श्लोक। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त, यतिरूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी होत। अर्थ: भक्तांच्या उद्धारासाठी अक्कलकोटात श्रीदत्त यतिरूपाने प्रगट झाले, तेच समर्थ श्री स्वामी होत। श्लोक। गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगरी पाहोनी दृष्टी, आनंद पोटी नचमावे। अर्थ: मागील अध्यायाच्या शेवटी बाळाप्पा अक्कलकोटास आले, त्या पुण्यनगरीचे दर्शन होताच त्यांच्या मनात अपार आनंद भरून आला। श्लोक। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी। अर्थ: त्या दिवशी श्री समर्थ खास बागेत होते, यात्रेमुळे मोठी गर्दी स्वामींजवळ जमली होती। श्लोक। बाळाप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडिली ऐशी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल। अर्थ: इतक्या गर्दीत आपल्याला स्वामींचे दर्शन कसे होईल अशी चिंता बाळाप्पांच्या मनात निर्माण झाली। श्लोक। परी दर्शने घेतल्या विण, आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले। अर्थ: दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असा निश्चय करून बाळाप्पांचे तनमन स्वामी चरणी समर्पित झाले। श्लोक। दर्शनेच्छा उत्कटचित्ती, खडी साखर घेवोनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सान्निध्य पाथले। अर्थ: तीव्र दर्शनेच्छेने हातात खडी साखर घेऊन गर्दीत प्रवेश करून स्वामींच्या सान्निध्यात पोहोचले। श्लोक। आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरियले। अर्थ: आजानुबाहू प्रसन्न मुखमुद्रेची स्वामी मूर्ती पाहताच बाळाप्पा धावून जाऊन स्वामींचे चरण घट्ट धरून राहिले। श्लोक। कंठ सद्गदित जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी। अर्थ: कंठ गहिवरून आला, मस्तक चरणांवर ठेवले, क्षणभर आपले अस्तित्व विसरून ते परम आनंदात तल्लीन झाले। श्लोक। गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जलाभीतरी, तैसे बाळाप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले। अर्थ: जशी गंगा सागरात विलीन होते तसे बाळाप्पा त्या क्षणी स्वामी चरणी पूर्णपणे एकरूप झाले। श्लोक। मधुस्तव भ्रमर जैसा, कमलपुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे। अर्थ: जसा भ्रमर कमळ सोडत नाही तसा बाळाप्पा स्वामी चरणी दृढ भावाने जडून राहिला। श्लोक। येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमावे पोटी, स्तोत्र ओठी गात असे। अर्थ: शुद्धीवर येऊन त्यांनी चरणांची मिठी सोडली, ब्रह्मानंदाने मन भरून आले आणि स्तोत्र गात राहिले। श्लोक। श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडिले होते भूतळी, उठोनिया काय केली, लीला एक विचित्र। अर्थ: त्यावेळी श्री समर्थ जमिनीवर बसले होते, उठून त्यांनी एक विलक्षण लीला केली। श्लोक। सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करोन, बाळाप्पा वरीचे प्रेम ऐशी कृतीने दाविले। अर्थ: सर्व झाडांना प्रेमाने आलिंगन देऊन स्वामींनी बाळाप्पावर आपले प्रेम व्यक्त केले। श्लोक। धन्यता मानोनी मनी बाळाप्पा,
निघाले तेथोनी परी तयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. अर्थ: आपण धन्य झालो असे मानून बाळाप्पा निघाले, परंतु त्यांचे चित्त अखंड स्वामीचरणी गुंतले होते. श्लोक: त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराढावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शनाला. अर्थ: त्या ठिकाणी एक जहागीरदार आपल्या बिराढावर स्वयंपाक करून दर्शनाच्या तयारीत होते. श्लोक: तयांसी दर्शन करोन, आले बिराढी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढोन, बाळाप्पा हाती दिधला. अर्थ: दर्शन करून परतल्यावर जहागीरदारांनी नैवेद्य बाळाप्पांच्या हातात दिला. श्लोक: म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून या तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. अर्थ: तो नैवेद्य स्वामींना अर्पण करा असे सांगितल्यावर बाळाप्पा तसा करण्यास निघाले. श्लोक: तयांसी नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विधित एक जाहले. अर्थ: नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा असे ठरवले, पण मार्गात एक बातमी समजली. श्लोक: त्या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे, प्रवेश कोणाचा न होय. अर्थ: त्यावेळी श्री समर्थ राजवाड्यात होते आणि राजाज्ञेशिवाय तिथे कोणाला प्रवेश नव्हता. श्लोक: ऐसे ऐकोनी वर्तमान, बाळाप्पा मणी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण, आपुल्या हस्ते नोहेची. अर्थ: हे ऐकून बाळाप्पा खिन्न झाले. आज आपल्या हातून नैवेद्य अर्पण होणार नाही असे त्यांना वाटले. श्लोक: मार्गावरुनी परतले, सत्वर बिराढावरती आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. अर्थ: ते परत बिराढावर आले, तिथे नैवेद्य अर्पण करून भोजन केले. श्लोक: नित्य प्रातःकाळी उठोन, षटकर्मांते आचरोन. घेवोनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. अर्थ: दररोज सकाळी उठून षटकर्मे करून स्वामींचे दर्शन घेऊन जपाला बसत. श्लोक: श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे नित्य पूजन. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. अर्थ: श्री शंकर हे उपास्य दैवत मानून त्यांची नित्य पूजा करून दुपारी जप पूर्ण करीत. श्लोक: करी झोळी घेवोनी येवोनी, श्री स्वामींजवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे, भिक्षे कारणे जावे. अर्थ: झोळी घेऊन स्वामींजवळ येऊन चरणांवर मस्तक ठेवून भिक्षा मागायला जात. श्लोक: मागून या मधुकरी, मग यावे बिराढावरती. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. अर्थ: मधुकरी मागून बिराढावर येत आणि जे मिळेल त्यावर पोट भरत. श्लोक: घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले. अर्थ: अशा प्रकारे स्वामी दर्शन आणि अनुष्ठान करत बाळाप्पा अक्कलकोटात राहिले. श्लोक: चोळाप्पा आदी करोन, सेवे करी बहुत जन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. अर्थ: चोळाप्पा व इतर अनेक सेवेकरी होते, त्यामध्ये त्यावेळी मुख्य सुंदराबाई होत्या. श्लोक: आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळाप्पाचे अंतरी. बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. अर्थ: सेवा करण्याची इच्छा बाळाप्पांच्या मनात होती, पण सर्व अधिकार सुंदराबाईंकडेच होते. श्लोक: एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. अर्थ: एके दिवशी सुंदराबाईंनी बाळाप्पाला सांगितले की तूही आनंदाने श्री स्वामींची सेवा करीत जा. श्लोक: बाळाप्पा म्हणी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. अर्थ:
हे ऐकून बाळाप्पा अत्यंत आनंदित झाला. तो म्हणाला, आजचा दिवस शुभ आहे. सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली. माझा जन्म सार्थक झाला. श्लोक. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्यान माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पई. अर्थ, तेथे अनेक जण सेवा करत होते, पण त्यांच्यामध्ये बाई म्हणजे सुंदराबाई मुख्य होत्या. सर्व व्यवस्थेचा अधिकार त्यांच्या हातात होता. श्लोक. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमानत येसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. अर्थ, मी स्वामींना फार प्रिय आहे असा तिला अभिमान होता. त्या गर्वामुळे ती इतरांना तुच्छ समजू लागली. श्लोक. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. अर्थ, या कारणामुळे सेवेकऱ्यांमध्ये नेहमी भांडणे होत असत. त्यामुळे स्वामींच्या सेवेत अव्यवस्था निर्माण होत असे. श्लोक. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. अर्थ, बाळाप्पांनी ही परिस्थिती पाहून विविध उपाय केले आणि भांडण मिटवून सर्वांना एकमत केले. श्लोक. कोठेही असता समर्थ, पूजादिक भावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. अर्थ, स्वामी कुठेही असले तरी पूजा योग्य रीतीने व्हावी म्हणून त्यासाठी लागणारी सर्व सामग्री बाळाप्पा तयार ठेवत असत. श्लोक. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यांतही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती, नियमे करीती बाळाप्पा. अर्थ, स्वामींना कधी अरण्यात राहायची इच्छा झाली तरी तेथेही बाळाप्पा नियमाने पूजा व आरती करीत असत. श्लोक. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती, पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढभाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. अर्थ, बाळाप्पांची प्रेमपूर्ण भक्ती पाहून स्वामी संतुष्ट होत. बाळाप्पा दृढ श्रद्धेने आनंदाने सेवा करत राहिले. श्लोक. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. अर्थ, काही दिवसांनी बाळाप्पांच्या शरीराला गंभीर आजार झाला. त्यांना रात्रंदिवस क्षणभरही आराम मिळेना. श्लोक. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत, म्हणती कैसे करावे. अर्थ, त्यांच्या बेंबीमधून सतत रक्त वाहू लागले. त्या दुःखाने ते व्याकुळ झाले आणि काय करावे हे सुचेना. श्लोक. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुढी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. अर्थ, काही दिवस त्रास सहन केल्यानंतर बेंबीमधून एक कागदाची पुडी बाहेर पडली. ती उघडून पाहता त्यात विष असल्याचे दिसले. श्लोक. पूर्वी कोण्या कृतघ्नेने, बाळाप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून, पडले आजो बाहेर. अर्थ, पूर्वी कोणीतरी कृतघ्न व्यक्तीने बाळाप्पांचा जीव घ्यावा म्हणून कानोल्यातून म्हणजेच गुप्तपणे विष दिले होते. तेच आज बाहेर पडले. श्लोक. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरू सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. अर्थ, स्वामींच्या कृपेने ते विष आत्तापर्यंत शरीरात लपून राहिले होते, जेणेकरून बाळाप्पांची सद्गुरू सेवा पूर्ण व्हावी असे त्यांच्या भाग्यात लिहिले होते. श्लोक. आजवरी बहुता परी, बाळाप्पा करी चाकरी. तयाचे अंतर परी, स्वामीमय न जाहले. अर्थ, बाळाप्पा खूप सेवा करत होते, परंतु अजून त्यांचे अंतःकरण पूर्णपणे स्वामीमय झाले नव्हते. श्लोक. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी. मग यावे परतोनी, स्वामी सेवेकारणे. अर्थ, ते प्रत्येक सोमवारी प्रथम महादेवांची पूजा करीत आणि नंतर स्वामींच्या सेवेस येत असत. श्लोक. हे पाहुनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांशी. आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. अर्थ, हे पाहून एके दिवशी बाईंनी स्वामींना विनंती केली की बाळाप्पाला शंकर पूजा बंद करण्यास सांगावे. श्लोक. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. अर्थ, स्वामींनी तशी आज्ञा दिली पण बाळाप्पाच्या मनाला ती पटेना. श्लोक. बाईच्या आग्रहावरूनच समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चये. अर्थ, बाईंच्या आग्रहामुळेच स्वामींनी ही आज्ञा दिली असावी असा बाळाप्पाचा समज झाला.
श्लोक. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळाप्पा. अर्थ, पूजा करावी की करू नये असे लिहून चिठ्ठ्या टाकून बाळाप्पा निर्णय घेऊ लागले. श्लोक. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. अर्थ, त्यातून एक चिठ्ठी उचलून वाचली तर त्यात न करावी असे लिहिले होते. श्लोक. तेव्हा सर्व भ्रांती फेटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगर पाहिली श्रीपाद भटजीने. अर्थ, तेव्हा त्यांचा संभ्रम दूर झाला आणि स्वामींची आज्ञा खरी मानली. ही घटना श्रीपाद भटजींनी पाहिली. श्लोक. स्वामींचा पूर्ण भक्त, चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात, श्रीपाद भट जाणीजे. अर्थ, चोळाप्पा हा स्वामींचा प्रसिद्ध भक्त होता. श्रीपाद भट हे त्यांचे जावाई होते. श्लोक. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादिका आणोन, ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. अर्थ, स्वामींसमोर भक्त पैसे व वस्तू ठेवीत आणि सुंदराबाई ते त्वरित उचलून नेत. श्लोक. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. अर्थ, त्यामुळे चोळाप्पांना कमी लाभ मिळे. त्यांना वाटे की बाळाप्पामुळे आपले नुकसान होते. श्लोक. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. अर्थ, मग जावाई आणि सासर दोघे मिळून विचार करू लागले की बाळाप्पाला कसे दूर करता येईल. श्लोक. एके दिवशी श्रीपाद भट्ट काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडूनी देशी, आपण येथे लाहिला. अर्थ, एके दिवशी श्रीपाद भट्ट बाळाप्पाला म्हणाले, तू बायको मुलांना आणि आपला देश सोडून येथे राहायला आला आहेस. श्लोक. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. अर्थ, तू आल्यापासून आमचे नुकसान होत आहे असे ऐकून बाळाप्पाला खूप दुःख झाले. श्लोक. बाळाप्पा बोले वचन, तुम्हचे अन्न खावोन, करीतो तुम्हचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. अर्थ, मी तुमचे अन्न खाऊन जर तुमचे नुकसान करत असेन तर माझा जन्म व्यर्थ आहे. श्लोक. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. अर्थ, स्वामींनी मला परत जाण्याची आज्ञा द्यावी, पण तुम्ही अशी युक्ती करा की मला ती आज्ञा मिळेल. श्लोक. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. अर्थ, श्रीपाद भट्टांनी स्वामींना सांगितले की बाळाप्पा कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊ इच्छितो. श्लोक. ऐसे ऐकुनिया समर्थ, हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य, बाळाप्पा येथे करीत असे. अर्थ, हे ऐकून स्वामी हसत म्हणाले, बाळाप्पा येथेच रोज कुलदेवतेचे दर्शन घेत असतो. श्लोक. तयाने पुसिले वर्तमान, बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन, कापट्य मनी आणिले. अर्थ, श्रीपाद भट्टांनी सर्व हकीकत विचारली. बाळाप्पाने सर्व सांगितले. ते ऐकून भटजींनी मनात कपट योजना केली. श्लोक. म्हणे जावया आपणासी, समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकोनी चिठ्ठ्यांसी, आज्ञा घ्यावी आपण. अर्थ, ते म्हणाले, स्वामी थेट आज्ञा देत नाहीत तर चिठ्ठी टाकून आज्ञा घ्यावी. श्लोक. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी, उभयतांसी टाकिल्या. अर्थ, त्यांचा कपट हेतू न ओळखता बाळाप्पाने त्या दिवशी 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या. श्लोक. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. अर्थ, भटजींनी एक चिठ्ठी उचलली. त्यात लिहिले होते, येथे राहून सेवा करावी. श्लोक. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये.
अर्थ हे पाहून भटजी निराश झाले. सर्व उपाय संपले. स्वामी आता बाळाप्पाला जाण्याची परवानगी देणार नाहीत हे निश्चित झाले. श्लोक. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळू. अर्थ बाळाप्पाची स्वामींवरील भक्ती अत्यंत दृढ होती. दयाळू स्वामी त्याला दूर कसे करतील. श्लोक. जो केवळ दयाधन भक्तकाज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. अर्थ स्वामी हे दयेचे मूर्त रूप आहेत. ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत. विष्णू शंकर सुद्धा त्यांना शरण जातात. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गोडहा. अर्थ अशा प्रकारे श्री स्वामी चरित्राचा हा अध्याय संपतो. तो प्रेमळ आणि गोड आहे. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.